नेक्स्ट टॉपिक सेक्टर ऑफ अ सर्कल. आपल्याला सर्कलच्या सेक्टरचा अभ्यास करायचा आहे, सेक्टरचा एरिया कसा फाइंड करायचा, त्यानंतर सेगमेंटचा एरिया कसा फाइंड करायचा, या सगळ्या गोष्टी आता डिस्कस करायच्या. सो मेनली आता जे काही या चॅप्टरमध्ये जे काही राहिलेलं आहे ते मेनली रिलेटेड आहे सर्कलसोबत. सो सेक्टर ऑफ अ सर्कल, सर्कलचं सेक्टर म्हणजे काय याची थोडीफार तुम्हाला आयडिया असेल कारण आपण पाय चार्टचा अभ्यास केलेला आहे. सर्कलचं सेक्टर म्हणजे काय, सो त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला आठवायचं आहे सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल म्हणजे काय आपण सर्कल चॅप्टरमध्ये बघितलेला. सपोज एक सर्कल आहे, सर्कलचा हा सेंटर आहे. ओके, सेंट्रल अँगल म्हणजे काय, ज्यावेळेस आपण अँगल कन्सिडर करतो, अँगल म्हणजे काय असे दोन रेज असतात ते एका पॉईंटला एकमेकांना मीट करतात. हा जो पॉईंट असतो याला आपण बोलतो वर्टेक्स. दिस इज कॉल्ड एज वर्टेक्स ऑफ अँगल. ज्यावेळेस हा वर्टेक्स ऑफ अँगल सर्कलच्या सेंटरला असतो त्यावेळेस आपण त्याला बोलतो सेंट्रल अँगल. किंवा थोडक्यात आपण असं बोलू शकतो की सर्कलच्या सेंटर जो आपल्याला अँगल दिसतो या अँगलला आपण काय बोलतो सेंट्रल अँगल. हे तर आपल्याला माहिती आहे, सर्कल या चॅप्टरमध्ये आपण या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहे. आता होत काय आहे, ज्यावेळेस आपण सेंट्रल अँगल कन्सिडर करतो, सपोज हा अँगल आहे थिटा, या अँगलमुळे आपण बघितलं की ह्या अँगलमुळे काय होत होतं की ही जी सर्कम्फरन्स आहे किंवा आपण जर आर्क बोललो तर ही जी सर्कम्फरन्स आहे ही सर्कम्फरन्स दोन पार्टमध्ये डिवाइड होते. ही एक आर्क आहे आणि त्यानंतर ही एक आर्क आहे, बरोबर आठवते. तर यामध्ये ही जी आर्क असणार आहे ही आर्क, या आर्कला आपण काय बोलतो मायनर आर्क. सेंट्रल अँगलमुळे सेंट्रल अँगलच्या इथे या हे जे दोन रेज आहे यामध्ये इन्क्लूड झाले ही जी आर्क असते हिला आपण बोलतो मायनर आर्क, आठवत असेल. आणि ही जी रिमेनिंग आर्क असते सर्कलची याला आपण बोलतो मेजर आर्क. या सगळ्या गोष्टी आपण सर्कल चॅप्टरमध्ये डिस्कस केलेला आहे. सो दिस इज रिलेटेड टू आर्क. ज्यावेळेस आपण सर्कम्फरन्सचा विचार करतो, बट ज्यावेळेस आपण एक सर्कल कन्सिडर करतोय, सेंट्रल अँगल कन्सिडर करतोय आणि हा जो सर्क्युलर रिजन आहे त्याचा विचार करतो. सर्क्युलर रिजन म्हणजे काय, हा इथला हा सगळा पोर्शन सर्क्युलर रिजनचा आपण विचार करतोय त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की ज्या पद्धतीने इथे सर्कम्फरन्स आर्कमध्ये डिवाइड होते, एक मायनर आर्क आहे एक मेजर आर्क आहे, त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण सर्कलचा सर्क्युलर एरिया किंवा सर्क्युलर हा जो रिजन आहे याचा विचार करतो तर इथे आपल्याला दिसतं की ह्या सेंट्रल अँगलमुळे हा जो सर्क्युलर रिजन आहे हा रिजन दोन पार्टमध्ये डिवाइड होतो. हा एक पार्ट आहे, ठीक आहे, आणि त्यानंतर हा एक पार्ट आहे, राईट. तो हा जो एक छोटा पार्ट असतो, हा टोटल पार्ट जो इथे शेड केलेला आहे अशा लाईन्सनी, याला आपण बोलतो सेक्टर. याला आपण काय बोलतो सेक्टर. सो दिस इज वन सेक्टर. त्याच पद्धतीने हा जो डॉटेड पोर्शन दिसतोय हा सुद्धा एक सेक्टर असणार आहे, ठीक आहे. सो समजलं सेक्टर म्हणजे काय. सेक्टर म्हणजे काय, सर्कलचा जर मी असा काही पोर्शन कन्सिडर केला सेंट्रल अँगल कन्सिडर करून तर हा एक सेक्टर असणार आहे किंवा हा एक सेक्टर असणार आहे. सिंपल एक्झाम्पल, पिझ्झा राऊंड शेपचा असतो, बरोबर. पिझ्झाचीच आपण एक स्लाइस कन्सिडर केली, पिझ्झाची जर आपण एक स्लाइस अशी कन्सिडर केली तर ही जी स्लाइस असणार आहे दिस स्लाइस इज नथिंग बट अ सेक्टर. दिस स्लाइस इज नथिंग बट सेक्टर. किंवा आपण जे पाय चार्ट बघितले, पाय चार्टमध्ये आपण काय करत होतो, एक सर्कल दाखवायचो आणि जी काही इन्फॉर्मेशन असेल ती वेगवेगळ्या अँगलचा यूज करून आपण रिप्रेझेंट करत होतो. फॉर एक्झाम्पल एक डेटा रिप्रेझेंट करण्यासाठी हा काही अँगल होता, लेट्स से 60 डिग्री होता, त्यानंतर इथे काही 40 डिग्री अँगल होता. तर हा जो प्रत्येक पोर्शन जो आहे, हा जो प्रत्येक पोर्शन याला आपण बोलतो सेक्टर ऑफ अ सर्कल. पिझ्झाची ही एक स्लाइस, दिस इज सेक्टर, दिस इज सेक्टर. किंवा आपण क्लॉक घड्याळाचा विचार केला, ठीक आहे, क्लॉकचे हँड्स आपण कन्सिडर केले. सपोज एक हँड इथे आहे आणि एक हँड इथे आहे. या केसमध्ये काय होतंय, अगेन हा जो पोर्शन आहे, हा जो पोर्शन याला आपण बोलू शकतो सेक्टर ऑफ अ सर्कल. त्यामुळे सेक्टर ऑफ सर्कल आपण कसं मेन्शन करू शकतो किंवा कसं डिस्क्राईब करू शकतो. सेक्टर ऑफ अ सर्कल इज पाय शेप पार्ट ऑफ अ सर्कल. पाय शेपमध्ये आहे, बरोबर. इट इज अ पाय शेप पार्ट ऑफ सर्कलचा एक पार्ट आहे विच इज इन द शेप ऑफ पाय, मेड ऑफ द आर्क अलॉंग विथ इट्स टू रेडियाय. कसला बनलेला आहे, आर्क. ही आर्क आणि दोन रेडियाय. इथे सुद्धा ही आर्क आहे, हे दोन रेडियाय आहे. किंवा जर मी हा पोर्शन जर मी कन्सिडर केला तर या पोर्शनसाठी सुद्धा ही एक रेडियस आहे, ही एक रेडियस आहे आणि त्यानंतर ही आहे आर्क. सो दोन रेडियस आणि आर्क याचा मिळून जो पोर्शन बनलेला असतो सर्कलचा विच इज इन द शेप ऑफ पाय इज कॉल्ड एज सेक्टर ऑफ अ सर्कल. क्लिअर आहे. सेक्टर ऑफ सर्कल सिंपल लक्षात ठेवा, पिझ्झाचा एक पीस जर आपण घेतला असा, दोन रेडियस आणि आर्क यामुळे फॉर्म झालेला पोर्शन असतो याला आपण बोलतो सेक्टर ऑफ अ सर्कल. आता सेक्टर ऑफ सर्कल त्यासाठी इथे एक सर्कल दाखवलेला आहे. सर्कलचा सेंटर आहे ओ इथे OA ही एक रेडियस आहे, OB ही एक रेडियस आहे. त्यानंतर इथे एक सेंट्रल अँगल असेल, लेट्स से सेंट्रल अँगल आहे थीटा. यामुळे काय होतं, इथे एक मायनर आर्क दिसते APB, दिस इज मायनर आर्क, आणि त्यानंतर AQB, दिस इज मेजर आर्क. सो ही मायनर आर्क आणि हे जे दोन रेडियाय आहे याच्यामुळे एक सेक्टर फॉर्म होते. मेजर आर्क आणि हे जे दोन रेडियाय याच्यामुळे एक सेक्टर फॉर्म होतं. किंवा आपण सिम्पली असं बोलू शकतो दोन रेडियस आणि एक आर्क, याच्यामुळे सेक्टर फॉर्म होतोय. तर या केसमध्ये हा जो छोटा पोर्शन तुम्हाला दिसतोय ना की जिथे मायनर आर्क आहे आणि दोन रेडियस आहे, हा जो पोर्शन आहे याला आपण बोलतो मायनर सेक्टर. आणि मेजर आर्क आणि ह्या दोन रेडियाय हा जो पोर्शन असतो याला आपण काय बोलतो मेजर सेक्टर.
ठीक आहे, समजलं. मायनर म्हणजे लहान, मेजर म्हणजे मोठा. मायनर आर्क आणि 2 रेडिया यामुळे जो सेक्टर मेन्शन होतं किंवा जो सेक्टर आपण इथे बघतोय त्याला बोलतात मायनर सेक्टर. मेजर आर्क आणि 2 रेडिया याच्यामुळे जो सेक्टर फॉर्म होतो याला बोलतात मेजर सेक्टर. ठीक आहे, मेजर सेक्टर आणि मायनर सेक्टरचे नाव आपण कसे लिहितो? सेक्टरचं ज्यावेळेस आपण मेन्शन करतो त्यावेळेस आपण नेहमी हा जो सेंटर असतो सर्कलचा त्याच्यापासून सुरुवात करतो. त्यामुळे जर मला हा मायनर सेक्टर जो शेडेड रिजन दिसतो हा सेक्टर जर मला मेन्शन करायचा असेल तो मी कसा लिहिणार? O-APB. ठीक आहे, दिस इज दी मायनर सेक्टर O-APB. मेजर सेक्टर कसं लिहिणार? सेंटर पासूनच सुरुवात करायची मेजर आर्क कोणता आहे? AQB. सो O-AQB. दिस इज दी मेजर सेक्टर. समजलं आता? सेक्टर म्हणजे काय? सेक्टर म्हणजे सर्कलचा असा पोर्शन असतो 2 रेडियस आणि 1 आर्क असतं. मेजर सेक्टर म्हणजे काय किंवा मायनर सेक्टर म्हणजे काय? सेक्टर ऑफ अ सर्कल विच इज फॉर्म बाय 2 रेडिया अँड इट्स मायनर आर्क इज कॉल्ड एज मायनर सेक्टर अँड सेक्टर ऑफ अ सर्कल विच इज फॉर्म बाय 2 रेडिया अँड इट्स मेजर आर्क इज कॉल्ड एज मेजर सेक्टर. सेक्टरचं नाव देण्यासाठी आपण नेहमी सर्कलच्या सेंटरपासून सुरुवात करतो. O-APB, O-AQB अशा पद्धतीने आपण सेक्टरचं नाव देतो. आता आपल्याला बघायचं एरिया ऑफ सेक्टर. सेक्टरचा एरिया कसा फाइंड करायचा? सर्कल. आता सेक्टर हा कशाचा पार्ट आहे? सर्कलचा पार्ट आहे, बरोबर. त्यामुळे सेक्टरचा एरिया हा कशाशी रिलेटेड असणार आहे? सर्कलच्या एरियाशी रिलेटेड असणार आहे. सर्कल ज्यावेळेस आपण म्हणतो सर्कलचा एरिया, सर्कल आपण कन्सिडर केला सपोज, सर्कलची सपोज रेडियस आहे R. सर्कलचा एरिया म्हणजे कोणता? आपण काय कन्सिडर करतो? हा जो टोटल जो हा रिजन दिसतोय याचा एरिया म्हणजे आपण म्हणतो सर्कलचा एरिया. करेक्ट. सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती A इज इक्वल टू पाय इंटू R स्क्वेअर. ठीक आहे, आपल्याला आता काय बघायचं आहे? आपल्याला एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल बघायचा आहे. म्हणजे सपोज माझ्याकडे हा सेक्टरच असेल मग एवढ्या पोर्शनचाच एरिया मी कसा फाइंड करणार ते मला बघायचं आहे. अगदी सिंपल आहे. टोटल सर्कलचा एरिया असतो A इज इक्वल टू पाय स्क्वेअर. आता A इक्वल टू पाय R स्क्वेअर ज्यावेळेस मी टोटल सर्कल कन्सिडर करते त्यावेळेस मी अँगल किती कन्सिडर करते? एक कंप्लीट सर्कल म्हणजे किती अँगल? 360 डिग्री. सो ज्यावेळेस 360 डिग्री अँगल असतो त्यावेळेस माझा एरिया किती असतो? पाय R स्क्वेअर. आता हे जर मी सेम सर्कल कन्सिडर केला, सेम रेडियस आहे, ओके. आणि जर मी हाफ सर्कल कन्सिडर केला, काय केलं मी? हाफ सर्कल कन्सिडर केला. हा सेंटर आहे, ही रेडियस आहे. हाफ सर्कल कन्सिडर केला तर टोटल सर्कलचा एरिया असतो पाय R स्क्वेअर. मग हाफ सर्कलचा एरिया आपण कसा फाइंड करतो? हाफ सर्कल किंवा सेमी सर्कलच्या एरियाला आपण काय करणार? पाय R स्क्वेअर अपॉन 2, राईट. काय करते मी? टोटल एरियाचे हाफ करते कारण हाफ सर्कलचा एरिया पाय R स्क्वेअर अपॉन 2 असणार आहे. टोटल सर्कल म्हणजे किती डिग्री? 360 डिग्री. हाफ सर्कल म्हणजे किती असणार? 360 अपॉन 2 दॅट इज 180 डिग्री. म्हणजे ज्यावेळेस 180 डिग्री एवढा अँगल असेल त्यावेळेस एरिया मी किती लिहिते? पाय R स्क्वेअर अपॉन 2. ठीक आहे. आता अजून जर आपण थोडं पुढे गेलो, सपोज टोटल सर्कल आहे, जर मी 1/4 सर्कल कन्सिडर केला. 1/4 सर्कल म्हणजे काय? सपोज जर मी एवढा पोर्शन कन्सिडर केला, हा, ठीक आहे. टोटलचा एरिया असतो पाय R स्क्वेअर. ज्यावेळेस मी 1/4 कन्सिडर करेल त्यामुळे मी काय करणार? मला एरिया जर फाइंड करायचं असेल तर टोटल एरियाचा 1/4 मी पार्ट घेणार. ज्यावेळेस मी हाफ कन्सिडर करते हाफनी डिवाइड करते किंवा 2नी डिवाइड करते, 1/4 घेते म्हणजे मी काय करणार? पाय R स्क्वेअर बाय 4 एवढा एरिया कन्सिडर करणार. समजते लॉजिकली? सो टोटल सर्कल 360 डिग्री, 1/4 म्हणजे किती असणार आहे? टोटल 360 डिग्री हा असतो 180. त्यानंतर हा हाफ किती असणार? 90 डिग्री. कारण 90 प्लस 90 प्लस 90 प्लस 90 टोटल 360 होतो. सो 1/4 म्हणजे किती डिग्री असणार? 90 डिग्री. म्हणजे 90 डिग्री करस्पॉन्ड्स टू एरिया पाय R स्क्वेअर बाय 4. आता हा आपण अँगल कोणता कन्सिडर करतोय? ज्यावेळेस 180 डिग्री अँगल बोलते मी तर हा 180 डिग्री आहे. 360 म्हणजे हा टोटल 360 आहे. त्यानंतर 90 म्हणजे हा अँगल मी कन्सिडर करते, बरोबर. तर या केसमध्ये काय होतं? जर तुम्ही हे रिलेशन बघितलं 160 पाय R स्क्वेअर 180 पाय R स्क्वेअर बाय 2 90 पाय R स्क्वेअर बाय 4 याला जर मी असं मॉडिफाय केलं सो दॅट इज इक्वल टू 360 अपॉन 180 इंटू पाय R स्क्वेअर. ठीक आहे, सॉरी याला मी असं लिहिणार 180 अपॉन 360. ठीक आहे. पाय R स्क्वेअर बाय 2 म्हणजेच काय? 1/2 म्हणजे 180 अपॉन 360 मी लिहू शकते. सो पाय R स्क्वेअर बाय 2 व्हॅल्यू तर सारखीच राहते. त्याच पद्धतीने याला सुद्धा मी पाय R स्क्वेअर ॲज इट इज लिहिला आणि 1/4ला जर मी असं लिहिला 90 अपॉन 360 काय होणार? 90 अपॉन 360 म्हणजेच काय? पाय R स्क्वेअर बाय 4. त्यामुळे हा जो फॉर्म्युला आहे एरिया ऑफ आपण इथे काय करतो? 180 डिग्री 90 डिग्री म्हणजे हा जर सेंट्रल अँगल असेल
त्या केसमध्ये सेक्टरचा एरिया किती आहे. दिस इज एरिया ऑफ होल सर्कल, दिस इज एरिया ऑफ वन सेक्टर, किंवा आपण असं बोलू शकतो सेमी सर्कल. दिस इज एरिया ऑफ वन सर्कल वेन सेंट्रल अँगल इज 90 डिग्री. तर आपण काय करतो या ठिकाणी, या दोन्ही ठिकाणी आपण काय करतो, एरिया ऑफ सेक्टर फाइंड करतो. आपल्याला तेच फाइंड करायचं आहे, एरिया ऑफ सेक्टर ऑफ अ सर्कल. तर याला मी जनरलाइज कसं लिहू शकते, ज्यावेळेस 90 डिग्री अँगल होता त्यावेळेस फॉर्म्युला कसा बनतोय, 90/360 इंटू पाय स्क्वेअर. ज्यावेळेस 180 डिग्री अँगल होता त्यावेळेस फॉर्म्युला काय बनतो, 180/360 इंटू पाय स्क्वेअर. म्हणजेच काय, इथे ज्यावेळेस थीटा डिग्री अँगल असेल त्यावेळेस फॉर्म्युला काय बनतोय, θ/360 इंटू पाय स्क्वेअर. ठीक आहे, थीटा डिग्री अँगल असेल त्यावेळेस θ/360 इंटू पाय स्क्वेअर असा फॉर्म्युला मिळतो. हा कशाचा फॉर्म्युला असेल, आपण हे काय फाइंड करतो, दिस आर एरिया ऑफ सेक्टर ऑफ अ सर्कल. म्हणजेच काय, एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल याला आपण असं मेन्शन करू शकतो, जो सेंट्रल अँगल असेल तो सेंट्रल अँगल डिवायडेड बाय 360 मल्टिप्लाइड बाय पाय स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ सेक्टर ऑफ अ सर्कल. समजलं. त्यामुळे आता जर मला विचारलं असतं की हा जो सेक्टर तुम्हाला दिसतो OAPB याचा एरिया किती आहे, मग मी चेक केलं असतं, सपोज हा अँगल जर थीटा राहिला असता तर θ/360 अँगलला नेहमी 360ने डिवाइड करायचं मल्टिप्लाइड बाय एरिया ऑफ सर्कल पाय स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड एरिया ऑफ सेक्टर. त्यामुळे थीटाची व्हॅल्यू जी असेल ती व्हॅल्यू मी इथे पुट करणार, कॅल्क्युलेशन करणार, त्यावरून मला या सेक्टरचा किंवा या पोर्शनचा एरिया मिळणार आहे. क्लिअर आहे, सिंपल आहे एकदम. सो यावरून आपल्याला कन्क्लूड काय करायचं, एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल फॉर्म्युला आहे A इज इक्वल टू θ/360 इंटू पाय स्क्वेअर. थीटा म्हणजे कोणता, सेंट्रल अँगल जो तुम्हाला दिलेला असेल त्या सेक्टरशी रिलेटेड तो अँगल तुम्हाला इथे पुट करायचा आहे. किंवा हे जर नसेल समजत, अगदी सिंपल वे अजून एक आहे समजण्यासाठी. बघा आपण काय म्हणतो की एरिया ऑफ सर्कल काय असतो, एरिया ऑफ सर्कल असतो नेहमी A इज इक्वल टू पाय स्क्वेअर. कंप्लीट सर्कल म्हणजे किती, 360 डिग्री. 360 डिग्री अँगल असेल त्यावेळेस एरिया असतो पाय स्क्वेअर. इथे जर बघितलं एरिया डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. त्यामुळे सपोज जर मला थीटा डिग्री अँगल जर असेल, थीटा डिग्री अँगलसाठी एरिया किती आहे, थीटा डिग्री अँगलसाठी आपण कसला एरिया फाइंड करणार, सेक्टरचा. सो त्या केसमध्ये सेक्टरचा एरिया काय आहे, सपोज तो एरिया जर मी A ने डिनोट केला, ठीक आहे, तर हे डायरेक्ट रिलेशन असणार आहे. जसं जसं अँगल वाढेल तसं तसं एरिया सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे हे डायरेक्ट रिलेशन असणार आहे. त्यामुळे आपण असं लिहू शकतो 360 इंटू A इज इक्वल टू थीटा इंटू पाय स्क्वेअर. अँड हेच A ची व्हॅल्यू म्हणजे एरिया ऑफ सेक्टर मला फाइंड करायचं आहे, A इज इक्वल टू θ/360 इंटू पाय स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल. हे असं लक्षात ठेवा, हे जस्ट फॉर्म्युला कसा आला किंवा रिलेशन कसं आहे किंवा कसं आपण रिलेट करू शकतो त्यासाठी हे रिलेशन मी दाखवलं आहे फॉर डिफरंट अँगल. हे लक्षात ठेवा. किंवा 360 डिग्री असेल तर एरिया असतो पाय स्क्वेअर, मग थीटा असेल म्हणजे एक छोटा अँगल असणार आहे त्यासाठी एरिया किती असणार आहे, डायरेक्ट रिलेशन. सो यांचा प्रॉडक्ट घ्या. सो A इज इक्वल टू θ/360 इंटू पाय स्क्वेअर. किंवा एरिया ऑफ सेक्टर सिम्पली कसा लक्षात ठेवायचा, कंप्लीट सर्कल असेल तर पाय स्क्वेअर हा फॉर्म्युला असतो. एरिया ऑफ सेक्टर आहे म्हणजे सर्कलचा एक आपण पोर्शन घेतोय, सर्कलचा पोर्शन घेतो म्हणून मग काय करायचं, याला टोटल अँगल डिनॉमिनेटरला ठेवायचा, जो अँगल दिलेला तो न्यूमरेटरला घ्यायचा. सो θ/360 इंटू पाय स्क्वेअर. दिस इज फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ सेक्टर ऑफ अ सर्कल. नेक्स्ट टॉपिक, लेंथ ऑफ आर्क ऑफ अ सर्कल. आपण एरिया ऑफ सेक्टर फाइंड केला, आता आपल्याला आर्कची लेंथ फाइंड करायची. आर्कची लेंथ म्हणजे काय, सर्कल आहे, ठीक आहे. तर हा जो पोर्शन असेल याला मी एक आर्क बोलू शकते, किंवा हा जो पोर्शन आहे याला मी एक आर्क बोलू शकते. याची लेंथ किती आहे ती लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. सो लेंथ आपण कशी फाइंड करू शकतो त्यासाठी सुद्धा आपल्याला एक फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. फॉर्म्युला आपल्याला मेन्शन करायचा आहे इन टर्म्स ऑफ सेंट्रल अँगल, ठीक आहे. कशाच्या फॉर्ममध्ये, सेंट्रल अँगलच्या फॉर्ममध्ये आपल्याला फॉर्म्युला इथे डिराईव्ह करायचा आहे. आता लेंथ ऑफ आर्क ज्यावेळेस मी एक कंप्लीट सर्कल कन्सिडर करते, म्हणजे अँगल किती असणार आहे, 360 डिग्री. एक टोटल सर्कल म्हणजे 360 डिग्री. ज्यावेळेस 360 डिग्री अँगल असेल त्यावेळेस आर्कची लेंथ काय असणार आहे, आर्कची लेंथ म्हणजे काय, सर्कलचा हा जो टोटल सर्कम्फरन्स आहे त्याची लेंथ, बरोबर. समस्या काय सांगते, ज्यावेळेस मी 360 डिग्री अँगल कन्सिडर करते म्हणजे मी काय कन्सिडर करते, एक कंप्लीट सर्कल कन्सिडर करते. कंप्लीट सर्कलच्या आर्कची लेंथ म्हणजेच काय असणार आहे, एवढी टोटल लेंथ म्हणजे सर्कलचा काय असणार आहे, सर्कम्फरन्स. सर्कलच्या सर्कम्फरन्स जर मला रेडियस माहीत असेल, सपोज रेडियस आहे R, तर सर्कलच्या सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सर्कलचा सर्कम्फरन्स काय असतो, 2π इंटू R. म्हणजे 360 डिग्री अँगल असेल तर आर्कची लेंथ किती असणार आहे, आर्कची लेंथ असणार आहे 2πr. दिस इज व्हॅल्यू ऑफ आर्क लेंथ, ठीक आहे. आता सपोज जर मी हाफ सर्कल कन्सिडर केला, म्हणजे काय, एक्झॅक्टली सर्कलच्या हाफ सेंटरमधून जाणारी किंवा डायमीटरमुळे सर्कल दोन पार्टमध्ये डिवाइड होतं. हाफ सर्कल जर मी कन्सिडर केला, ज्यावेळेस मी हाफ सर्कल कन्सिडर करते त्यावेळेस अँगल किती असणार आहे, हा अँगल असेल 180 डिग्री आणि हा अँगल असेल 180 डिग्री. जर मी सपोज हा जर लोअर पोर्शन कन्सिडर केला किंवा लोअर हाफ सर्कल कन्सिडर केला, लोअर सेमी सर्कल कन्सिडर केला, यासाठी अँगल किती आहे, 180 डिग्री. आणि ज्यावेळेस मी बोलेल की सपोज कंप्लीट सर्कलसाठी आर्कची लेंथ होती 2πr, मग हाफ सर्कलसाठी किती असणार आहे, मी काय करणार, या आर्क लेंथला मी 2 ने डिवाइड करणार, 2πr/2 दॅट इज इक्वल टू πr, ठीक आहे.
त्याच पद्धतीने सपोज जर मी आता 1/4 सर्कल कन्सिडर केला, म्हणजे जर मी एवढा पोर्शन कन्सिडर केला, ठीक आहे, म्हणजे मी फक्त या लेंथचा विचार करते, या एवढ्या 1/4 कन्सिडर करते. टोटल इज 360, हाफ इज 180. हा अँगल किती असणार आहे 90 डिग्री. 360/4 किती असतो 90 डिग्री, म्हणजे 1/4 सर्कलसाठी अँगल किती असणार आहे 90 डिग्री. सो 90 डिग्री ज्यावेळेस अँगल असेल त्यावेळेस ही आर्कची लेंथ मी काय कन्सिडर करणार, 360 टोटल असताना 2πr आहे. जर मी 1/4 करते, अँगलचा 1/4 करते, तर आर्क लेंथ सुद्धा मी काय करणार 1/4 करणार. 1/4 करणार म्हणजे काय 2πr/4. सो दॅट इज इक्वल टू πr/2. जसं आपण एरिया ऑफ सेक्टरमध्ये रिलेशन फाइंड केलं तेच रिलेशन आपण इथे आता फाइंड करतो. सो यावरून आपण काय कन्क्लूड करू शकतो, 360 डिग्री असेल तर आर्क लेंथ असेल 2πr. 180 डिग्री असेल याला मी असं लिहू शकते, दिस इज 180/360 मल्टिप्लाइड बाय 2πr. ठीक आहे, 2πr इंटू 180/360. का, कारण 180/360 म्हणजे 1/2. 2 आणि 2 कॅन्सल होणार, म्हणजे व्हॅल्यू काय असणार πr. त्याच पद्धतीने ज्यावेळेस 90 असेल त्यावेळेस मी असं लिहिणार 90/360 मल्टिप्लाइड बाय 2πr. बरोबर, 1/4 2πr/4 म्हणजेच काय πr/2. व्हॅल्यू तर सारखीच राहते. यावरून काय कन्क्लूड करू शकतो की आपण ज्यावेळेस अँगल θ डिग्री असते, आपण काय करतो या ठिकाणी अँगल अपॉन 360 इंटू 2πr, अँगल अपॉन 360 इंटू 2πr. त्यामुळे ज्यावेळेस अँगल θ डिग्री असेल किंवा सेंट्रल अँगल θ डिग्री असेल त्यावेळेस आर्क लेंथसाठी फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ आर्क किंवा आर्क लेंथ आपण L ने दाखवतो. सो L इज इक्वल टू θ/360 इंटू 2πr. सो दिस इज दी लेंथ ऑफ आर्क. त्यामुळे सपोज जर असा काही मला पोर्शन दिला असता आणि हा अँगलचा θ असता आणि मला विचारलं असतं ही जी आर्क दिसते या आर्कची लेंथ काय, या आर्कची जर मला लेंथ फाइंड करायची असेल तर मी काय करणार, टोटल सर्कलसाठी असते लेंथ 2πr आणि इथे अँगल दिला θ. सो θ/360 मल्टिप्लाइड बाय 2πr. दिस इज व्हॅल्यू फॉर आर्क लेंथ. ओके, आपण एरिया सेक्टरसाठी जो आपण एरिया बघितला, एरिया ऑफ सेक्टर, बघा आपण दोन गोष्टी बघितल्या सर्कलसाठी. एक तर आपण एरिया ऑफ सेक्टर बघितला. एरिया ऑफ सेक्टर म्हणजे काय, सर्कल हा सेंट्रल अँगल आणि हा जो पोर्शन आहे याचा एरिया म्हणा किंवा याचा एरिया म्हणा, या पोर्शनचा एरिया. सो एरिया ऑफ सेक्टरसाठी फॉर्म्युला काय होता आपला, आपण काय फॉर्म्युला डिराईव्ह केला, θ/360 मल्टिप्लाइड बाय एरिया आहे. एरिया आपण कशाच्या रेफरन्सने घेतो, सर्कलच्या रेफरन्सने. सर्कलचा एरिया असतो πr². सो θ/360 इंटू πr². हा फॉर्म्युला होता एरिया ऑफ सेक्टरचा. आता मला पाहिजे आर्कची लेंथ. आर्कची लेंथ म्हणजे मला कोणती लेंथ पाहिजे, ही लेंथ पाहिजे. सो आर्कची लेंथ आहे म्हणजे आपण ही कशाच्या रेफरन्सने घेणार, सर्कमफरन्सच्या रेफरन्सने घेणार. सर्कमफरन्सच्या रेफरन्सने घ्यायचं, त्यामुळे एलचा फॉर्म्युला काय असणार, θ/360 इथे सुद्धा राहणार आहे, θ/360 मल्टिप्लाइड बाय सर्कमफरन्स म्हणजे 2πr. सो थोडक्यात आपण काय करतोय, टोटल सर्कल त्याचा एक छोटासा पार्ट आपण घेतो इन टर्म्स ऑफ अँगल. टोटल सर्कलची लेंथ आणि त्याचा एक छोटासा पार्ट आपण घेतो इन टर्म्स ऑफ अँगल. सो दीज आर टू फॉर्म्युले. आर्क लेंथ इज इक्वल टू θ/360 इंटू 2πr. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, लेंथ आहे म्हणजे इथे सर्कमफरन्सच आली पाहिजे आणि इथे एरिया म्हणजे इथे एरियाच आला पाहिजे, म्हणजे πr² आला पाहिजे. ठीक आहे, हा फॉर्म्युला अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. किंवा अगेन असं तुम्ही म्हणू शकता की ज्यावेळेस 360 डिग्री अँगल असतो त्यावेळेस सर्कमफरन्स किंवा टोटल आर्क लेंथ किती असते एक कंप्लीट सर्कलची म्हणजेच 2πr. ज्यावेळेस θ डिग्री अँगल असेल त्यावेळेस ही लेंथ किती असणार आहे, सपोज लेंथ आहे L, मग L इंटू 360 इज इक्वल टू θ इंटू 2πr. सो लेंथ काय असणार आहे θ/360 मल्टिप्लाइड बाय 2πr. तोच फॉर्म्युला इथे आहे. ठीक आहे, क्लिअर. आता एकदम पक्क लक्षात ठेवा, लेंथ असताना सर्कमफरन्सला रिलेट करायचं आणि सेक्टरचा एरिया असताना आपल्याला सर्कलच्या एरियाशी रिलेट करायचं आहे. सो हे दोन फॉर्म्युले आणि यावर बेस्ड क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे. प्लस आता हे जे दोन आपण फॉर्म्युले डिराईव्ह केले याच्यामध्ये असणार रिलेशन सुद्धा आपल्याला बघायचं आहे. फॉर्म्युला आपण काय बघितला, एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल. सेक्टर ऑफ सर्कल म्हटलं की लगेच समजलं पाहिजे की सेक्टर ऑफ सर्कल म्हणजे असा एक पोर्शन. ठीक आहे, दोन रेडियस आणि एक आर्क, किंवा असं आपण कन्सिडर करू शकतो. हा सुद्धा एक सेक्टर आहे. हा जर सर्कल जर टोटल असा असेल तर हा सुद्धा एक सेक्टर असणार आहे. ठीक आहे, एरिया ऑफ सेक्टर फॉर्म्युला काय होता, एरिया आहे त्यामुळे ते πr² असणार आहे. आपण काय करतो नेहमी अँगलला रिलेट करतो. सो θ/360 इंटू πr². आणि त्यानंतर लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल, लेंथ ऑफ लेंथ आहे म्हणजे आपण ती कशाशी रिलेट करणार, सर्कमफरन्सशी. टोटल सर्कलचा सर्कमफरन्स असतो 2πr आणि त्याचा एक आपण पोर्शन कन्सिडर करतो म्हणून θ/360. दिस इज फॉर्म्युला फॉर लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल. दिस इज A आणि ही व्हॅल्यू आहे L ची. या दोघांमध्ये काय रिलेशन आहे बघा, इथे टर्म बऱ्यापैकी सारख्या दिसतात त्यामुळे आपण एकाला दुसऱ्यामध्ये एक्सप्रेस करू शकतो. कसं करणार, आपण एक काम करू, एरिया ऑफ सेक्टर यालाच आपण एलच्या फॉर्ममध्ये मेन्शन करू. सो A इज इक्वल टू
थीटा अपॉन 360 इंटू पायर स्क्वेअर आहे, तर याला मी लिहिणार पायर इंटू आर. ठीक आहे, पायर इंटू आर. सो दॅट इज इक्वल टू थीटा अपॉन 360. मला काय पाहिजे, मला 2 पाय आर पाहिजे, म्हणून मी इथे काय करणार 2 ने मल्टिप्लाय करेल. 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणून याला बॅलन्स करण्यासाठी मला 2 ने डिवाइड सुद्धा करावं लागेल. सो दॅट 2 पाय आर अपॉन 2 म्हणजेच पायर असणार आहे मल्टिप्लाइड बाय आर ॲज इट इज. सो दॅट इज इक्वल टू थीटा अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय 2 पाय आर. हा 2 जो आहे तो आपण ह्या साईडला थोडासा इथे लिहूया, r/2. आरला r/2 करू, तो आपण इकडे शिफ्ट केला. आता ही जर टर्म तुम्ही कन्सिडर केले, थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर, व्हॉट इज इट? दिस इज लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल. सो L इंटू r/2. सो फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला? देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर ऑफ अ सर्कल इज इक्वल टू आर्क लेंथ मल्टिप्लाइड बाय रेडियस अपॉन 2. हे झालं या दोघांमध्ये असणारं रिलेशन. ए इज इक्वल टू LR अपॉन 2 और RL अपॉन 2. एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल आणि लेंथ ऑफ आर्क यावर आधारित काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करतो. हे सगळे क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे सॉल्व्ह एक्झाम्पल आहे त्याच्या अंडर दिलेला आहे. सो त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन जो दिलेला होता, त्या फर्स्ट क्वेश्चनमध्ये सेंट्रल अँगल दिलेला आहे, रेडियस दिलेले आहे, त्याचे यूज करून आपल्याला लेंथ ऑफ आर्क फाइंड करायचं आणि एरिया ऑफ सेक्टर फाइंड करायचं आहे. तर यामध्ये स्ट्रेट अवे आपल्याला फॉर्म्युले लिहायचे, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायची, कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्यामुळे तो क्वेश्चन आपण इथे सॉल्व्ह नाही करत आहोत. आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 घेतो. थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. सो बघा काय दिलेला आहे क्वेश्चन नंबर 2 स्टेटमेंट. इन फिगर 7.29 P इज द सेंटर ऑफ सर्कल ऑफ रेडियस 6 सेंटीमीटर. सर्कल आहे, सर्कलचं सेंटर आहे P आणि त्याची रेडियस आहे 6 सेंटीमीटर, म्हणजे PQ हे डिस्टन्स आहे 6 सेंटीमीटर. सेगमेंट QR इज टँजंट ॲट Q. त्यानंतर QR ही सेगमेंट या सर्कलला टँजंट आहे ॲट पॉईंट Q. रेडियस आहे, टँजंट आहे, तर आपल्याला लगेच सर्कल चॅप्टर आठवलं पाहिजे. तिथे रेडियस आणि टँजंट याला रिलेट करणारा एक थेरम होता, त्या थेरमचा यूज आपल्याला इथे करावा लागणार आहे. देन इफ PR इज 12, त्यानंतर PR हे डिस्टन्स आहे 12, फाइंड द एरिया ऑफ शेडेड रिजन. तो हा जो शेडेड रिजन आहे याचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. ठीक आहे, क्वेश्चन समजला काय? आपल्याला हा जो एरिया दिसतो सर्कलच्या बाहेर, हा जो एरिया दिसतो ना, याचा हा जो रिजन दिसतो याचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. आता याचा जर शेप बघितला, शेप कसा आहे असा काही. आता या शेपचा एरिया फाइंड करण्याचा कोणताच फॉर्म्युला आपल्याकडे नाही. हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करू शकतो? हा जो शेडेड रिजन आहे, हा शेडेड रिजन कशाचा पार्ट दिसतो? हा जर मी ट्रँगल कन्सिडर केला, एक ट्रँगल PQR, या PQR या ट्रँगलचा हा एक पोर्शन आहे. अजून आपल्याला इथे काय शेप दिसतोय किंवा कोणता आकार दिसतोय? इथे जर बघितलं, हा सेंटर आहे, हा पॉईंट Q आहे, हा पॉईंट B आहे. सो दिस इज सेक्टर ऑफ अ सर्कल. 2 रेडियस आणि आर्क याला एनक्लोज करणारा एरिया असतो सेक्टर ऑफ अ सर्कल. त्यामुळे जर सपोज हा ट्रँगल आहे, या ट्रँगलचा मी एरिया फाइंड केला आणि या ट्रँगलच्या एरियामधून हा जो सेक्टर आहे याचा एरिया जर मी मायनस केला, टोटल ट्रँगलचा एरिया, त्याच्यामधून मी जर हा एरिया मायनस केला तर मला कोणता एरिया मिळणार आहे? हा एरिया मिळणार आहे. तोच एरिया मला फाइंड करायचा आहे. त्यामुळे शेडेड रिजनचा एरिया म्हणजे मला काय करावं लागणार आहे? सगळ्यात आधी या ट्रँगलचा एरिया फाइंड करावं लागेल. या ट्रँगलच्या एरियामधून हा जो सेक्टर आहे, सेक्टरचा एरिया मला मायनस करावा लागेल. त्या दोघांची सबट्रॅक्शन म्हणजेच हा रिमेनिंग एरिया, म्हणजे हा जो कलर्ड एरिया किंवा शेडेड एरिया आहे, त्याचा शेडेड रिजन आहे, त्याचा एरिया मला मिळणार आहे. समजलं काय करायचं आहे? सो फर्स्ट ट्रँगलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. सेकंड आपल्याला या सेक्टरचा एरिया फाइंड करायचा आहे. ट्रँगलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. इथे रेडियस दिलेले आहे, ही टँजंट दिलेले आहे. आपल्याला माहिती आहे, आपण एक थेरम बघितलेला, रेडियस आणि टँजंट हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. सो त्यामुळे ही रेडियस आहे, ही टँजंट आहे, दिस इज पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल किती असणार आहे? 90 डिग्री. ट्रँगल PQR जर मी विचार केला, ट्रँगल PQR इज अ राईट अँगल ट्रँगल. आता ह्या ट्रँगलचा जर मला एरिया फाइंड करायचा असेल, एरियाचा फॉर्म्युला काय असतो? एरिया ऑफ ट्रँगल हाफ इंटू बेस इंटू हाईट. ठीक आहे, ट्रँगल PQR हाफ इंटू बेस, बेस इज QR, हाईट इज PQ. सो हाफ इंटू QR इंटू हाईट 6. ठीक आहे, बट यामध्ये एरिया ऑफ ट्रँगल फाइंड करण्यासाठी माझ्याकडे QRची व्हॅल्यू नाही आहे. QRची व्हॅल्यू मी कशी मिळवणार? ट्रँगल बघा, राईट अँगल ट्रँगल आहे, हायपोटेनियस आहे, एक साईड आहे, म्हणजे ही साईड आपण कशी फाइंड करू शकतो? अगेन पायथागोरस थेरमचा यूज करून आपण QR साईड फाइंड करू शकतो. म्हणजे QRची व्हॅल्यू सुद्धा मला मिळणार आहे. एरिया ऑफ ट्रँगल तर कसं कॅल्क्युलेट करायचं ते समजलं. नेक्स्ट आहे एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल, म्हणजे मला आता हा पोर्शन याचा एरिया फाइंड करायचा आहे. सो एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल फॉर्म्युला काय असतो? थीटा अपॉन 360 इंटू पाय इंटू आर स्क्वेअर. आर म्हणजे सर्कलची रेडियस आहे 6, ही व्हॅल्यू माझ्याकडे आहे. 360 आणि एक अँगल आहे थीटा. थीटा अँगलची तर काही इन्फॉर्मेशन नाही दिली. मग हा अँगल थीटा म्हणजे कोणता? हा अँगल मी कसा मिळवणार? हा अँगल फाइंड करण्यासाठी अगेन मला ट्रँगलचा रेफरन्स घ्यावा लागणार आहे. का? कारण हा अँगल 90 डिग्री आहे, बरोबर. ट्रँगल जर मी कन्सिडर केला, हा अँगल 90 डिग्री आहे. सो हा जो अँगल आहे आणि हा अँगल आहे, ह्या दोघांची सम असणार आहे 90 डिग्री. ट्रँगलच्या अँगलची सम किती असते? 180 डिग्री.
प्लस आपल्याकडे साईड कोणती, ही साईड 6 आहे, ही साईड 12 आहे, ही साईड सुद्धा आपल्याला पायथागोरस थेरम यूज करून मिळणार आहे. आता आपल्याकडे ज्यावेळेस राईट अँगल ट्रँगल असतो तर आपण दोन केसेस कन्सिडर करतो. एक असतो 45-45 90 डिग्री ट्रँगल आणि एक असतो 30-60 90 डिग्री ट्रँगल. मग बघायचं या दोघांपैकी एखादा स्टँडर्ड ट्रँगल आपल्याला इथे मिळतो का. जनरली या दोघांपैकी एक ट्रँगल आपल्याला मिळूनच जातो. तर हा अँगल आहे, ही लेंथ आहे 6, ही लेंथ आहे 12. आपल्याला 30-60 90 डिग्री ट्रँगलची प्रॉपर्टी माहिती आहे की 30-60 90 डिग्री ट्रँगलमध्ये 30 डिग्री अँगलच्या समोरची साईड ही नेहमी हायपोटेनसच्या हाफ असते. हायपोटेनस 12 आहे, ही साईड 6 आहे, हायपोटेनसच्या हाफ आहे, म्हणजे हा अँगल किती आला 30. हा अँगल जर 30 आला तर हा अँगल किती असणार आहे, हा अँगल असणार आहे 60, कारण टोटल सम असणार आहे 90 डिग्री किंवा आपण 30 आहे 90 आहे म्हणजे थर्ड अँगल किती असणार आहे 60 असणार आहे. सो हा अँगल म्हणजेच काय अँगल. सो थिटाची व्हॅल्यू 60 मिळाली. ही व्हॅल्यू माहीत आहे, ही व्हॅल्यू माहिती आहे, यामध्ये व्हॅल्यू पुट करा, कॅल्क्युलेशन करा, दोघांची सबट्रॅक्शन करा, त्याहून आपल्याला एरिया ऑफ शेडेड रिजन मिळणार आहे. ठीक आहे, समजलं. सो सोल्युशन given r is equal to pq, radius is equal to pq is equal to 6, then pr is equal to 12, also qr is tangent to circle and therefore pq is perpendicular to qr, म्हणजेच काय ट्रँगल pqr is right angle triangle. ठीक आहे, सो राईट अँगल ट्रँगल झाला. त्यानंतर बाय पायथागोरस थेरम, इथे आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो किंवा आपण आधीच 30-60 90 डिग्री ट्रँगल आहे असं शो करू शकतो, कारण हायपोटेनस आणि ही साईड याची व्हॅल्यू आपल्याला आहे. सो हायपोटेनसच्या हाफ ही साईड म्हणजे हा अँगल 30 असेल, हा अँगल 60 असणार आहे. सो 30-60 90 डिग्री ट्रँगल आहे, 60 डिग्री हा अँगल असेल. सो याच्या ऑपोजिट साईड हायपोटेनसच्या रूट 3/2 असेल. त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बाय पायथागोरस थेरम PR स्क्वेअर is equal to PQ square plus QR square. So 12 square is equal to 6 square plus QR square. Therefore 144 minus 36 is equal to QR square. So 144 minus 36 108 is equal to QR square. आपल्याला QR ची व्हॅल्यू पाहिजे. So QR is equal to under root 108. याला आपण कसं फॅक्टराइज करू शकतो 108. So 36 into 3 6 रूट 3. QR ची व्हॅल्यू आली 6 रूट 3. ठीक आहे, QR ची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर आपण लगेच अँगल सुद्धा दाखवून घेऊ. नाव इन ट्रँगल PQR अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. ऑल्सो PQ इज इक्वल टू 6 इज इक्वल टू PR/2, कारण PR ची व्हॅल्यू आहे 12. सो PQ is equal to half of PR, that is PQ is equal to half of hypotenuse, and therefore by converse of 30-60 90 degree triangle we can say angle R, ही साइड याच्या ऑपोजिट अँगल, हा अँगल असतो 30 डिग्री. सो अँगल R is equal to 30 डिग्री and therefore अँगल P किती असणार आहे 60 डिग्री. ठीक आहे, अँगल P ची व्हॅल्यू आली 60 डिग्री. नाव आता जे काही कॅल्क्युलेशन होतं ते सगळे झाले. आता आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी जो काही डेटा लागणार तो सगळं आपण दाखवला. आता आपल्याला ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन करायचं. नाव इन फॉर एरिया ऑफ ट्रँगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. एरिया ऑफ ट्रँगल इज इक्वल टू हाफ बेस इंटू हाईट. ठीक है, and therefore area of triangle PQR is equal to half into base QR आपण फाइंड केला 6 रूट 3 आणि हाईट आहे 6. सो दॅट इज इक्वल टू 18 रूट 3. हे लेंथ आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलं. सो एरिया सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर ही जी साईड आहे ही सेंटीमीटर असणार. PR इक्वल टू 12 सेंटीमीटर. एरिया फाइंड केला. आपल्याला काय फाइंड करायचं, एरिया फाइंड करायचा ट्रँगलचा आणि त्यानंतर सेक्टरचा एरिया फाइंड करायचा आहे. नाव फॉर सेक्टर कोणता आहे, आपण सेक्टरचं नाव कसं देतो, सेंटरपासून देतो. फॉर सेक्टर PQAB थीटा म्हणजे सेंट्रल अँगल इज इक्वल टू अँगल P दॅट इज इक्वल टू 60 डिग्री. अँड देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 मल्टिप्लाइड बाय पाय R स्क्वेअर.
60/360 इंटू पाय, रेडियस 6 आहे, सो 6 स्क्वेअर, सो पाय इंटू 6 दॅट इज इक्वल टू 6 पाय. दिस इज एरिया ऑफ सेक्टर, याला आपण बोलूया सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. आता therefore area of shaded region, therefore area of shaded region subtraction आहे कसली is equal to area of triangle PQR minus sector PQAB. okay, so that is equal to area of triangle 18√3 minus area of sector 6 pi. आता इथे आपल्याला काय करावं लागेल, व्हॅल्यू पुट करायची, √3 1.73 आणि 6 पाय, पायची व्हॅल्यू आपण 3.14 पुट करूया. सो आता 1.73 इंटू 18, सो 3114 31.14 मायनस 314 इंटू 6 1884 याची सबट्रॅक्शन घ्यायची आहे. सो 31.14 मायनस 18.84, सो दिस 12.30. सो एरिया ऑफ शेडेड रिजन इज 12.30 सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन, आपल्याला एक फिगर दाखवली, यामध्ये एक स्क्वेअर दाखवलं, स्क्वेअर ABCD स्क्वेअर आहे म्हणजे प्रत्येक अँगल 90 डिग्री असणार आहे. त्यानंतर एक सेक्टर दाखवलं आहे, सेक्टर DAXC. ठीक आहे. तर आणि 7 सेंटीमीटर एवढी साईड दिलेली आहे स्क्वेअरची. तर आपल्याला हा जो शेडेड रिजन आहे, शेडेड रिजनचा एरिया विचारलेला आहे. लास्ट एक्झाम्पल प्रमाणेच शेडेड रिजनचा एरिया म्हणजे काय असणार, हा शेडेड रिजन तुम्हाला कशामध्ये दिसतोय का, स्क्वेअरमध्ये दिसतोय. त्यामुळे जर मी स्क्वेअरचा एरिया फाइंड केला आणि स्क्वेअरच्या एरियामधून हा पोर्शन जो आहे, या पोर्शनचा एरिया मायनस केला तर मला शेडेड रिजनचा एरिया मिळणार आहे. हा पोर्शन म्हणजेच काय, दिस इज अ सेक्टर ऑफ अ सर्कल. जर सेक्टर ऑफ सर्कल मी कन्सिडर केला, दिस इज सेक्टर ऑफ सर्कल. का, कारण 2 रेडियस आहे, एक आर्क आपल्याला दिसते, इथला अँगल मला माहिती आहे. त्यानंतर ही व्हॅल्यू या स्क्वेअरची जी साईड आहे, स्क्वेअरची साईड या सेक्टरसाठी रेडियस म्हणून ऍक्ट होणार आहे, ते व्हॅल्यू सुद्धा दिलेले आहे. सो एरिया ऑफ सेक्टर काय असतो, θ/360 इंटू पाय स्क्वेअर, सगळ्या व्हॅल्यू मला माहिती आहे. त्यावर मला सेक्टरचा एरिया मिळणार आहे, स्क्वेअरचा एरिया मी फाइंड करू शकते, साईड स्क्वेअर, दोघांची सबट्रॅक्शन घेऊन मला हा जो शेडेड रिजन आहे याचा एरिया मिळणार आहे. ठीक आहे. सो सोल्युशन, साइड ऑफ स्क्वेअर is equal to 7 centimeter. Therefore area of square ABCD is equal to area of square, squareचा एरिया काय असतो, साइड स्क्वेअर माहिती ना. साइड जो स्क्वेअर असतो, स्क्वेअरच्या चारही साइड सारखे असतात, त्यामुळे त्याचा एरिया नेहमी काय असतो, साइड स्क्वेअर, ए स्क्वेअर किंवा साइड स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 7 स्क्वेअर. 7 स्क्वेअर म्हणजे 49. एरिया म्हणजे युनिट असणार सेंटीमीटर स्क्वेअर, 49 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर स्क्वेअरचा एरिया फाइंड केला, आता मला सेक्टरचा एरिया फाइंड करायचा आहे. फॉर सेक्टर DAXC, सेंट्रल अँगल थीटा किती असणार, 90 डिग्री. का 90 डिग्री, बिकॉज इच अँगल ऑफ स्क्वेअर इज 90 डिग्री. इच अँगल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे. अँड देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर किंवा एरिया ऑफ DAXC इज इक्वल टू θ/360 multiplied by pi r square. Theta is 90 degree upon 360 multiplied by pi. pi ची व्हॅल्यू आपण 22/7 पुट करू, कारण रेडियस 7 आहे ना, 7 ही रेडियस आहे, त्यामुळे 7 कॅन्सल होईल. 7 स्क्वेअर म्हणजे 7 × 7. सो दॅट इज इक्वल टू 1/4 multiplied by 22 × 7. So that is equal to 154/4. (38.5). एरिया आहे, युनिट असणार सेंटीमीटर स्क्वेअर. नाव एरिया ऑफ शेडेड रिजन is equal to area of square ABCD minus area of sector DAXC
So that is 49 minus 38.5, that is equal to 10.5 centimeter square.